नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि स्वागत करावं की नाही हाही प्रश्न आहे, कारण महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थिती अशी आहे की एकीकडे आपण बोंबोंब बोंबलत होतो, महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत, महाराष्ट्र सुरक्षित हातात आहे, देश सुरक्षित हातात आहे. पण कोणाच्या हातात काय आहे ते या 2 दिवसात आता आणखी उघड झालेलं आहे. सध्या परिस्थिती अशी आहे, अत्यंत वाईट आणि दयनीय अवस्था जर कोणाची असेल या महाराष्ट्रामध्ये तर ती स्त्रियांची आहे, मुलींची आहे. एक एक व्यक्ती 40-40, 50-50, 100-100 मुलींचे आणि महिलांचे शोषण करतोय. तेही अशा मुली किंवा अशा महिला की ज्या हाय प्रोफाईल आहेत किंवा श्रीमंत घरच्या आहेत, अगदी कलेक्टर पासून तर मंत्र्यापर्यंत सगळ्यांच्याच घरचे याच्यात सामील आहेत. कदाचित त्या महाराजाकडे अजून कोणी महिला जात असतील आणि ते जर त्याचे महाराज असतील किंवा त्यांचे जर कोणी गुरु असतील, तर त्यांच्या घरच्यांनी आता विचार करायचं काम आहे की नेमकं आपल्यासोबत काय घडलंय, महाराजांना आपल्याला कोणता प्रसाद दिलाय. सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्याच जणू काही दलाल असल्यासारख्या याच्यामध्ये काम करत आहेत, हे सुद्धा सगळं पाहायचं आपल्याला. कोणी म्हणेल की पुरावे द्या, पुरावे देऊन बोला, तर सगळं सांगतो तुम्हाला. आपलं बिना पुराव्याचं काही नसतं, एकदम करेक्ट कार्यक्रम असतो. तर आज आपल्याला पाहायचंय की महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणजे रुपालीबाईच महिलांची दलाल आहे का, पहिली गोष्ट. का ते सांगणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, योनी पूजा, लिंग पूजा आणि सगळंच. आता हे शब्द म्हणजे बोलणं तसं तर श्लील अश्लील काही नसतं, हे त्याच्या पलीकडचं असतं. भाषेमध्ये असं काही नाही की असं बोलावं का नाही बोलावं, हे सगळ्या गोष्टी. पण त्याच्यातलं मर्म जाणून घेणं फार महत्वाचं असतं. हे जे मी आज बोलणार आहे ते व्यवस्थितरित्या समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर आपल्या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपाली चाकणकर म्हणायचं होतं मला, चुकून चोकणकर आलं. तर ह्या चाकणकर मॅडम आहेत. तर हे पाय धुवून पाणी पिणं वगैरे, आणि हे ते महान व्यक्ती ज्यानं कमीत कमी म्हणजे आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार किमान 100 म्हणजे जे मीडियामध्ये आले किंवा जे काही माहिती आली किंवा त्याचे किती व्हिडिओज व्हायरल झालेत हे वगैरे जे आले, तर किमान 101 लोक असतील किंवा महिला असतील त्यांच्यावर यांना अत्याचार केलाय असं आतापर्यंत तरी दिसून आलेलं आहे. आता त्याच्यात खरं काय खोटं काय ते सरकारनं तपास केला पाहिजे. पण आतापर्यंत पहिल्यांदा सांगितलं झालं की 48 व्हिडिओ सापडले. आता नवीन आकडा आला, आता 100+ व्हिडिओ सापडलेत. कदाचित तिथं काही होणार पण नाही. का होत नाही माहिती आहे का तुम्हाला? माहित असेल, मागे दक्षिणेतला एक भाजपचा नेता होता ज्याच्या 2900 म्हणजे 2900 व्हिडिओ सापडले वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्त्रियांसोबत, वेगवेगळ्या मुलींसोबत. काय झालं त्याचं? काही झालं नाही. तुम्हाला काही माहित असलं तर मला कमेंट करून सांगा की त्या नेत्याचं काय झालं बीजेपीच्या, ज्याचे 2900 व्हिडिओ सापडले होते महिलांवरील अत्याचाराचे. माहित असेल तर सांगा. चलो ओके. आता पुढचा प्रश्न असा आहे की आहेत रुपालीताई चोकण, पुन्हा एकदा चूक झाली, माफ करा. व्हिडिओज असे भयानक आले या माणसाचे, मी तर काय पाहिले नाही बाबा, ब्लर मध्ये पाहिले. पण असे आले की म्हणजे पाहायचं कामच नाही, है ना. आधी इथं पाया पडायचं, नंतर इथं हळदी कुंकू लावायचं. त्याला नाव दिलं, त्याला नाव काय दिलं ते पण सांगतो. काय होतं? लिंगपूजा नाव. कशाला? आधी इथं पाया पडायचं, नंतर इथं हळदी कुंकू लावायचं, आहे की नाही. त्याच्यानंतर त्यानं सुद्धा तसंच करायचं, योनी पूजा करायची. म्हणजे अत्यंत खतरनाक कार्यक्रम आहे, म्हणजे किळसवाना प्रकार आहे. महाराष्ट्रामध्ये असं घडतं याची लाज वाटते, लाज. इतकं भयानक आहे. तसं भोंगळ्या लोकांना महाराज बनवण्याची महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे, ते काही विषय नाही. कित्येक भोंगळे लोक महाराज आहेत, त्याचे फोटो आहेत, भोंगळ्याने हिंडतात. म्हणजे त्या परंपरेला साजेस अत्यंत भयानक कांड महाराष्ट्रामध्ये घडते आहे. अत्यंत भयानक, अत्यंत म्हणजे विकृत मानसिकता महाराष्ट्रामध्ये आहे. एक माणूस इतक्या लोकांना फसवतो, त्याच्यामध्ये कलेक्टरच्या घरचे लोक, मंत्र्याच्या घरचे लोक, म्हणजे त्या बाया, स्त्रिया की ज्यांना फसवल्या जाते. याच्यामध्ये नेमकं कारण काय, त्याने कशा पद्धतीने फसवलं? इतक्या हाय प्रोफाईल शिकलेल्या म्हणजे कलेक्टर, ज्याच्या घरामध्ये लोक कलेक्टर आहेत, अशा कलेक्टरच्या फॅमिलीमधले, मंत्र्याच्या फॅमिलीमधले, मोठमोठ्या राजकीय नेत्याच्या फॅमिलीमधले लोक का फसले गेले, ते एक महत्वाचा मुद्दा आहे. ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, हे असं पिऊ घालायचं का, सगळ्या ह्या गोष्टी एकदम. आणि त्यातल्या त्यात ह्या ज्या रुपाली ताई आहेत, रुपाली ताईंनी स्वतः याच्यामध्ये स्वतः दलाल असल्यासारखं काम केलेलं आहे, ते पण सांगतो मी, सगळं सांगतो. फक्त आता पहा, बाबांनी कोणकोणत्या महिलांना फसवलं याचा जर तुम्ही प्रश्न, म्हणजे हे जर तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की बाबांनी नेमक्या कोणाला फसवलं, पहा, साधारणतः गोर गरीब महिला महाराजांकडे जातात दर्शन घ्यायला वगैरे, आणि त्यांना फसवलं जातं, हे आपण आतापर्यंत पाहिलं होतं. आता बाबा पण हायटेक आहे, मॉडर्न आहे, आणि महिला सुद्धा ज्या गेलेल्या आहेत किंवा ज्या महिला विक्टीम आहेत किंवा ज्या महिलांचा याच्यात बळी गेलाय किंवा ज्या महिलांना फसवण्यात आलेलं आहे किंवा ज्या महिलांना कळलंच नाही आपल्यासोबत काय होतं तोपर्यंत हे सगळं घडलंय, तर त्या ज्या महिला आहेत त्या महिला आता आपल्यासारख्या गोरगरीब घरातल्या नाहीत, एकदम हाय प्रोफाईल. जसं मी तुम्हाला सांगितलं, मंत्री संत्री, राजकारणी, वेगवेगळ्या याच्यातले, म्हणजे जिल्हाधिकारी, कलेक्टर, बिलेक्टर, हे सगळ्या याच्यातल्या. आता त्यांना फसवण्याची पद्धत काय होती ते सांगू तुम्हाला, की म्हणजे फसवलं कसं, महिलांना कसं फसवलं बाबा नेमकं. तर सुरुवातीला काय व्हायचं की त्या महिला त्यांच्याकडे जायच्या दर्शनाला वगैरे, आणि मग बाबा सांगायचा
की एखादा समजा कलेक्टर असेल किंवा त्याची बायको असेल, हे सगळी फॅमिली गेली आणि ते म्हणत असेल की आमच्या पोराचं काहीतरी आम्ही एवढं सगळं करायलो पण पोरगं सुधरणं, पोरगीच सुधरणं झाली, काय करायचं काय नाही. मग महाराज असं सांगायचे की काय करायचं, की काय करा तुम्ही फक्त तुमच्या बायकोला पाठवून द्या. तुम्हाला काम आहेत ना कलेक्टर साहेब, तुम्ही तिकडे जा, तुमच्या बायकोला पाठवून द्या किंवा तुमची पोरगी आहे ना सुधरणं, तिला पाठवून द्या. मग ती महिला त्यांच्याकडे गेली की ते म्हणायचा, हा जे आहे तुमच्या पोटातून जे बाळ आलेलं आहे, तुमचं जे लेकरू आहे त्याच्यामध्ये योनी दोष आहे. काय दोष आहे? योनी दोष आहे. योनीचं शुद्धीकरण करायचं आहे. मग अशा पद्धतीनं मग शुद्धीकरण कसं करायचं? तर त्यांना काही आणखी हे सांगायचं, पूजा अर्चा हे ते करायचं आणि मग हळू त्यांना सांगायचं की तुमच्या योनीचा दोष जो आहे तो तुमच्या नवऱ्याकडून दूर होऊ शकत नाही, तो माझ्याकडून होईल. मग तुम्ही काय करा, माझ्या लिंगाची पूजा करा. किती खतरनाक आहे, अत्यंत वाईट, अत्यंत बिकट. आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही म्हणसाल सर हे कुठून आलं सगळं? जे सांगणारे आहेत, जे पत्रकार आहेत, जे आहेत त्यांनी याच्यातली बरीचशी माहिती केली. बऱ्याच लोकांनी सांगितलं की हे सगळं प्रकरण कसं व्हायचं आणि तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल. व्हिडिओमध्ये अक्षरशः दिसतंय की तो माणूस उभा आहे, म्हणजे ब्लर केलंय आणि त्याच्या लिंगाची पूजा म्हणजे हळदी-कुंकू लावल्या जाते लिंगाला. हे काय प्रकार आहे? जिवंत माणसाच्या लिंगाला हळदी-कुंकू लावणं, नंतर त्यानं त्याच्यात लघवी करणं आणि तेच प्यायला देणं आणि ते पिणं तीर्थ म्हणून आणि त्याच्यानंतर मग योनीचं शुद्धीकरण. तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ, टेबलावर ठेवून योनीचं शुद्धीकरण. म्हणजे इतकं घाणेरडं आणि किळसवाणा प्रकार आहे हा सगळा प्रकार घडतोय महाराष्ट्रामध्ये. आणि त्याचे भक्त कोण आहेत? तर माजी उपमुख्यमंत्री केसरकर सारखा माणूस जो माजी मंत्री होता ते. या मंत्र्यांना संत्र्यांना तो काय देतो? तर शक्तिवर्धक औषध देतो. शक्तिवर्धक औषध म्हणजे काय? तर कोणतं तरी एक त्याचं नाव ठेवलं त्याने, कोणतं तरी जल, आणि ते द्यायचं. त्याच्यामध्ये काय टाकून द्यायचं? तर व्हायग्राच्या गोळ्या टाकून द्यायच्या. म्हणजे हे सगळा कार्यक्रम खतरनाक आहे. मग त्या लोकांसाठी बरं याच्यामध्ये आणखी महत्त्वाच्या गोष्टी की तिथं जे काही भक्त बसलेले असतील तर त्याला सांगायचं की ही एक स्त्री असेल आणि एक पुरुष असेल तर तू जर याच्यासोबत हे तुमच्या दोघांचे गुण जुळतात मग तुम्ही एकमेकांसोबत हे करा, मग तुमच्या याच्यामध्ये भरभराट होईल, तुमचं कुटुंब सुखी होईल, याचं सुख. म्हणजे त्या दोघांना लावून द्यायचं, नंतर त्यांचे व्हिडिओ करायचे, नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचं आणि मग त्यांच्याकडून पैसे उकळायचे, त्या स्त्रियाकडून शरीराचं तिच्या शोषण करायचं. म्हणजे अत्यंत वाईट आणि किळसवाना प्रकार. मग या प्रकरणामध्ये नेमकं रुपालीताई चाकणकरांचं नेमकं काय म्हणणं आहे बाबा? त्यांचा काय एवढं? तर रुपाली चाकणकर आणि भोंदूबाबा यांचे संबंध कसे? तर लय भारी संबंध. तुम्हाला फोटो दाखवले पाया पडताना, एकमेकांना तीर्थ पाजवताना, आहे की नाही? तर असे सगळे हे कशासाठी नेमकं? कारण त्या भोंदूबाबाला म्हणे तंत्रविद्या येत होती, त्याच्यानुसार तो पाहिजे ते काम कोणाकडूनही करून घेऊ शकत होता. मग रुपालीताई चाकणकरांना सुद्धा असं काय नेमकं करून घ्यायचं होतं माहित नाही. पण आता मी काय म्हणलं की रुपाली चाकणकर यांना एवढी प्रगती, म्हणजे त्यांची जी प्रगती झाली मागच्या 2-3 वर्षामध्ये, त्यांनी एका भाषणामध्ये असं सांगितलं की माझ्या आई-वडिलांनंतर जर मला कोणी एवढ्या मोठ्या पदावर नेलं, आज जी काही रुपाली चाकणकर आहे, जी काही आहे ती फक्त कोणामुळे आहे? तर या भोंदूबाबामुळे आहे. मग त्यांनी असं नेमकं कोणतं चूर्ण दिलं, कोणती गोळी दिली, कोणती औषध दिली चाकणकरांना की ते या पदावर गेल्या? अशी त्याच्याकडे काय विद्या होती? त्यांनी गोरगरीब लोकांना वर न्यायचं ना, गोरगरीब लोकांना काहीतरी त्यांच्या आयुष्यात भलं होईल असं करायचं, पण असं न करता असं का केलं? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चाकणकर बाईंना, म्हणजे पहा, फायद्यासाठी बाबाचा वापर तर केलाच तिनं राजकीय, पण या चाकणकर बाईंनी बाबाला वाचवण्यासाठी जे प्रयत्न केले ते तर अफलातून आहेत. म्हणजे या बाबावर ज्यांनी शंका घेतली किंवा या बाबाचं भांडं फोडण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्यावर डायरेक्ट गुन्हे दाखल केले, केसेस केल्या पोलीस स्टेशनला जाऊन आणि बाबाला वाचवायचा प्रयत्न केला. मला सांगा, मागच्या वर्षी 4 मार्चला गुन्हा दाखल, म्हणजे 4 मार्चला एक बातमी आली होती, 4 मार्चला. या वर्षीची 4 मार्च होऊन गेली, 1 वर्ष झालं. या 1 वर्षामध्ये दिवसाला समजा या बाबानं किंवा या भोंदूबाबानं दिवसाला म्हणा, 2 दिवसाला म्हणा, एक जरी स्त्री फसवली असेल तर मागच्या 365 दिवसामध्ये यानं कमीत कमी 150 स्त्रियांना फसवलं असेल. या 150 स्त्रिया फसल्या नसत्या जर रुपाली चाकणकरांनी जर त्या माणसाचा भांडाफोड केला, ज्याच्यावर त्यांनी सांगितलं की हा माणूस महिलांचं शोषण करतो, त्याच्यावर जर गुन्हा दाखल केला नसता तर या बाबाची तपासणी केली असती तर हा अटक झाला असता आणि पुढच्या 100 ते 150 स्त्रियांचं शोषण इथं थांबलं असतं. पण हे 100 ते 150 स्त्रियांचं शोषण फक्त आणि फक्त रुपाली पाटील चाकणकर यांच्यामुळे झालेलं आहे. आणि म्हणून रुपाली पाटील चाकणकर जी आहे किंवा रुपालीताई चाकणकर जे आहेत तर यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मीडिएटर असल्यासारख्या आहेत, दलाल असल्यासारख्या आहेत या प्रकरणामध्ये. राजकारण्यांना बाया पुरवण्यापासून तर काय काय खेळ केला असतील आपल्याला माहित नाही, पण त्यांनी जे केलंय, एका माणसाला वाचवलंय, ज्या अशा माणसाला वाचवलंय जो दिवसागणिक स्त्रियांना म्हणजे स्त्रियांचा बळी घेतोय, स्त्रियांचं शोषण करतोय दिवसागणिक. आणि अशा माणसाला 1 वर्षापेक्षा जास्त काळ या बाईनं वाचवलं, याचा अर्थ कमीत कमी ही बाई 150 ते 200 स्त्रियांची
म्हणजे कमीत कमी म्हणतोय मी 150 ते 200 स्त्रियांच्या आबरूला किंवा त्यांचे जे शोषण आहे त्या शोषणाला कारणीभूत असलेली ही बाई आहे. ज्या बाईनं महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या पदावर राहून इथल्या महिलांसाठी काम करायला पाहिजे, इथल्या महिलांच्या हक्काचं संरक्षण करायला पाहिजे, इथल्या महिलांचं शोषण होऊ नये यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्याच बाईनं स्वतःच्या प्रयत्नातून कमीत कमी 150 ते 200 महिलांवर शोषण होईल असा कार्यक्रम लावलेला आहे. मग ही बाई या पदावर बसण्याच्या लायकीची आहे? हिला तर बाई म्हणण्याच्या लायकीची आहे का मुळात? जर तुम्ही 2-2, 3-3 वर्षापासून एखाद्या महाराजाकडे जाता, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या पुढे निघणार आहेत, त्याच्यावर मी सुद्धा बोलणार आहे. पण ही बाई 100% या महाराजासोबत होती आणि ही दलाल होती असं स्पष्ट होतं याच्यातून. कारण हिनं जर त्याला वाचवायचा प्रयत्न केला नसता, उलट जर समजा तुम्हाला सरकार म्हणून जर कोणी म्हणत असेल की हा माणूस फ्रॉड आहे, हा माणूस चोर आहे, तर तुम्ही कोणाची चौकशी करायला पाहिजे? ज्याला चोर म्हणले त्याची, जो दरोडेखोर म्हणले त्याची, जो खुनी आहे म्हणले त्याची चौकशी करायला पाहिजे, की ज्यांनी आरोप केले, जो सांगतोय की यांनी असं असं केलं, तुम्ही त्याच्यावर चौकशी लावायला पाहिजे, त्याला अटक करायला पाहिजे, त्याच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे. हे कोणतं सरकार आहे? म्हणजे समजा मी जर न्याय मागायला सरकारकडे गेलो की बाबा माझ्या घरात चोरी झाली, यांनी चोरी केली किंवा इथं खून झाला, यांनी खून केला, तर त्या खुन्याला वाचवण्यासाठी ज्यांनी आरोप केला किंवा ज्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला, उघड करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरच गुन्हे दाखल करायचे. हे काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि हे का खपवून घेतलं जाते? याच्यामध्ये कोण आहेत? तर आपण असं म्हणत होतो मोदीजींचं सरकार, फडणवीस साहेबांचं सरकार, पण महाराष्ट्रातल्या एकूण मंत्र्यापैकी 11 मंत्री कॅप्टन साहेबाचे निघालेत, याच भोंदूबाबाचे. म्हणजे हे कॅप्टनचं सरकार आहे का? बलात्काऱ्यांचं सरकार आहे का? असं म्हणल्यास काय वावगं ठरणार आहे? परिस्थिती इतकी बेकार आहे की महाराष्ट्रामध्ये एकीकडे शिक्षणाचा दर्जा खालावत चाललेला आहे, आरोग्याचा दर्जा खालावत चाललेला आहे, इथल्या सोयीसुविधा खालावत चाललेल्या आहेत, बेरोजगारी वाढते आहे, धार्मिक अंधता वाढत आहे, अंधश्रद्धा वाढत आहे. म्हणजे या महाराजांवर कारवाई करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हे केलं होतं, गुन्हा दाखल केला होता किंवा यांच्यावर आरोप केले होते आणि यांच्यावर गुन्हा दाखल करून हे बंद करण्यासाठी प्रयत्न केले. तर त्यांना सुद्धा मंत्र्याचे OSD असलेल्या किंवा मंत्र्याच्या कार्यालयामधून त्यांना फोन केले आणि त्यांच्यावर दबाव आणला की तुम्ही असं काही करायचं नाही. म्हणजे ज्या राज्य शासनात, ज्या महाराष्ट्रामध्ये हा भोंदूगिरी बंद करण्याचा किंवा इथल्या लोकांचं शोषण होऊ नये अशा लोकांकडून म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केलेला आहे, त्या कायद्याचं पालन म्हणजे ते कायदा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे रुजवला जावा, त्या कायद्यानुसार इथल्या लोकांचं संरक्षण व्हावं म्हणून कार्य करणारी जी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे, त्या समितीलाच तुम्ही म्हणजे हे करता, दाबता, धाक पाडता त्याच्यावर की तुम्ही असं करू नका म्हणून. म्हणजे कुठं नेऊन ठेवलंय हा महाराष्ट्र? काय चालू आहे या महाराष्ट्रामध्ये? अत्यंत वाईट आणि दयनीय परिस्थिती महाराष्ट्राची आहे आणि याला जबाबदार हे सरकारमधले सगळेच आहेत. पण असे दलिंदर प्रवृत्तीचे, नीच प्रवृत्तीचे महाराज लोक सुद्धा ज्यांच्या नादाला लागले. स्पष्टपणे महाराष्ट्रामध्ये हा कायदा असताना अशा महाराजांना स्थान कसं काय मिळते? यांचे दरबार कसं काय लागतात? यांच्याकडे मंत्र तंत्र विद्या होते कसं काय? हे हिंदू धर्म आहे का? हा वारकरी धर्म आहे का? हा वारकरी संप्रदाय आहे का? ज्या तुकाराम महाराजांनी आयुष्यभर, ज्या गाडगे महाराजांनी आयुष्यभर अशा भोंदूगिरीला लाताडलं, या भोंदूगिरीला उघडं पाडलं, नवे यायची दुकानं, दलाली बंद व्हावी म्हणून प्रयत्न केले. आज त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये सरकार अशा भोंदू लोकांना म्हणजे काय देते? आश्रय देते. त्यांच्या संरक्षणासाठी सरकार पुढे जाते. त्यांच्या संरक्षणासाठी सत्तेत असलेले सत्ताधारी लोक, मोठमोठ्या पदावर असलेले, महिला आयोगाची अध्यक्ष असलेली एक बाई अशा महाराजाला वाचवते. तो दिवसागणिक अनेक स्त्रियांचं शोषण करतो आणि ते पण अत्यंत विकृत पद्धतीने, अत्यंत वाईट पद्धतीने, नीच पद्धतीने. हे काय चालू आहे? म्हणून रुपालीताई चाकणकरांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मागच्या वर्षभरामध्ये जेवढ्या लोकांचा बळी गेला किंवा जेवढे लोक विक्टीम ठरलेत या गोष्टीला, या महिला अत्याचाराला, त्या प्रत्येक महिलेच्या अत्याचारामध्ये रुपाली चाकणकर हिला सुद्धा गुन्हेगार ठरवलं पाहिजे आणि तिच्यावर सुद्धा दोषारोप केले पाहिजे. कारण तिच्यामुळे तो वाचला. तो जर वाचला नसता तर ह्या महिला वाचल्या असत्या. म्हणून रुपाली पाटील चाकणकर जी आहे तिच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि याच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर ही आणखी हजारो असे याचे किती माणसं आहेत माहित नाही, किती महाराज आहेत माहित नाही, किती स्त्रियांचाही बळी घेणार आहे माहित नाही आपल्याला. म्हणजे ज्या पदावर बसण्याची लायकी नाही, स्वतः जी अत्यंत नीच पद्धतीने अशा लोकांना वाचवते, अशा लोकांना वाचवणाऱ्या बाईनं या पदावर राहावं ही या महाराष्ट्राची नामुष्की आहे. म्हणून तिला काढून टाकणं गरजेचं आहे. असो, या महाराष्ट्रामध्ये असे प्रकार आता घडू नये याच्यासाठी लोकांनी सुद्धा जागरूक असलं पाहिजे, सजग असलं पाहिजे. देवाच्या भक्तीला कोणताही मधला दलाल लागत नाही हे स्पष्ट आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा सांगितले की निर्मिकाची पूजा उपासना करण्यासाठी किंवा निर्मिकाची अर्चना करण्यासाठी किंवा त्याचे निर्मिकाचे आभार मानण्यासाठी किंवा देवाचे आभार मानण्यासाठी मधल्या दलालाची गरज नसते. भटभटुकड्यांच्या नादाला लागू नका, अशा महाराजांच्या नादाला लागू नका. तुम्हाला तुमच्या मनात जर श्रद्धा असेल तर डायरेक्ट देवावर श्रद्धा ठेवा, देवाची भक्ती करा. अशा नालायक आणि नीच महाराजांच्या नादाला लागू नका, कोणाला आयुष्यात गुरु बनवू नका. हे जे थोतांड पसरवले सगळं दिवसा गणिक नुसते महाराजन हे ते काय
प्रत्येक महाराजाचं, ते आसाराम बापू तसा, ते राम रहीम तसा, एकाहून एक महाराज निघतायत. रोज कितीतरी महाराजाचे लफडे बाहेर पडतायत. तरी आपला समाज सुधरत नाही. याच्यावर काम करायला हवं. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करायला हवं. म्हणजे लहानपणापासून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्यायला हवं. त्यांना चांगलं काय वाईट काय याच्यावर जोर द्यायला हवा. हे काहीच या महाराष्ट्रात होत नाही. केवळ आणि केवळ जाती आणि धार्मिक उन्माद, त्याची भांडणं आणि असे महाराज आणि त्यांच्याकडून महिलांचं शोषण, आणि मग हे सगळी चालू आहे. या महाराष्ट्राची वाताहत चालू आहे. म्हणून महाराष्ट्रात आता तरी सुधारणा झाली पाहिजे. इथून पुढे तरी शिक्षणाकडं, व्यवसायाकडं, आरोग्याकडं, रोजगाराकडं लक्ष दिलं गेलं पाहिजे. याच्यासाठी फडणवीस साहेबांनी आता तरी काहीतरी पाऊल उचलावं. तो तुषार बांडगुळ नावाचा एक त्यांचा कोणतातरी चेला आहे, तो बी असेच धंदे करतो. यांचे ते महाराज आहेत बोंबलणारे, की हिंदू धर्माला बदनाम केलं. आता ते बोंबलणारे जे महाराज होते, हिंदू धर्माला बदनाम केलं, त्या दलिंदरायला म्हणा आता या समोर आणि सांगा तुमचा महाराज हे कसा आहे कॅप्टन. ते लाजा वाटल्या पाहिजे. हिंदू धर्माला बदनाम करण्याचं काम या हिंदुत्ववाद्यांनी चालू केलंय. जो आपला शुद्ध आणि चांगला हिंदू धर्म होता, सहिष्णू हिंदू धर्म होता, त्या हिंदू धर्माचं वाटोळं करण्याचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. त्या हिंदू धर्माला कलंकित करण्याचं काम या अशा दलिंदर महाराजांमुळे चालू आहे की नाही. ते कोणचा नगरचा एक महाराज आहे ना, असे अनेक महाराज आहेत जे महाराजकीच्या नावावर केवळ राजकारण आणि नीचपणा करत आहेत. तर अशा महाराजांच्या म्हणजे मोजूनी माराव्या पैंजरा म्हणले होते ना, तसं याला चपले राहण्याला पाहिजे. अशा दलिंदर महाराजाला ती पण शिक्षा कमी होईल. तर याला भर चौकामध्ये नागवं करायला पाहिजे. ज्या लिंगाची याने पूजा केली, लोकांकडून करून घेतली, ज्याला मूत पाजवला, त्या महाराजाला भर चौकात उभं करून त्याची खांडोळी करायला पाहिजे त्याच्या शरीराची. इतकी वाईट परिस्थिती आहे. त्याच्यामुळं माझं परत पुन्हा सांगणं आहे की तुम्ही अशा गोष्टींपासून सावध राहा. आपल्या लेकराबाळांना चांगलं शिक्षण द्या आणि तुमच्या लेकराबाळांच्या शिक्षणात पैसा हा अडथळा येऊ नये म्हणून आपण स्वतः आपल्या एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपवर अत्यंत तुटपुंज्या फीसमध्ये, कमीत कमी पैशामध्ये तिसरीचं मंथन श्रेया, 5वी नवोदय सैनिकी, 4थी 6वी 8वी 9वी 10वी पर्यंतचे सगळे क्लासेस आपल्या ॲपला आहेत. गेल्या वर्षीचा आपला सगळ्यात मोठा रिझल्ट आहे. काल परवा नवोदयचा रिझल्ट लागला. 100+ मुलं आपल्या एकाच क्लासचे लागले, ते पण गोरगरीब खेड्यापाड्यातले, ज्यांना फीस देणं शक्य नव्हतं, पैसे भरणं शक्य नव्हतं, अशा गोरगरिबांची लेकरं लागली. तर त्याच्यामुळं तुम्हाला जर तुमच्या लेकराबाळांना चांगलं शिकवायचं असेल, या सगळ्या अशा अज्ञानातून बाहेर काढायचं असेल, अंधश्रद्धेतून बाहेर काढायचं असेल, मुलांना शिक्षण आणि संस्कार दोन्ही गोष्टी द्यायच्या असतील, तर एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.